नमस्कार. आपणा सर्वांचे अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आजचे पंचांग या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत. जे प्रथम हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायक क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव हृदयात तुमच्या तेवत राहो. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांची जोडी शंकर पार्वतीप्रमाणे सदैव राहो. चला तर आता आपण पंचांग या भागाला सुरुवात करूया. पंचांग म्हणजे काय? तर पंचांगामध्ये सूर्योदय सूर्यास्त, चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती दिली असते. तसंच पंचांग हा एक संस्कृत शब्द आहे. पंच अंगापासून बनलेला, तर तिथी, वार, नक्षत्र, योग व करण यांनी बनलेला या 5 मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते. शुभ वेळ ठरविण्यासाठी, धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते. वैयक्तिक आणि सामुदायिक हेतूसाठी व्यक्ती, ज्योतिष्य पुजारी आणि धार्मिक संस्थांनी यांचा मोठ्या प्रमाणात सल्ला घेतला जातो. दिनांक 8 मे 2024, दिन बुधवार, शक संवत 1946, क्रोधी नाम, विक्रम संवत 2081 पिंगल. सूर्योदय सकाळी 6:07 तर सूर्यास्त संध्याकाळी 7:03. चंद्रोदय नाही. चंद्रास्त संध्याकाळी 6:23. मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथी अमावस्या सकाळी 8:51 नक्षत्र भरणी 1:33 त्यानंतर कृतिका नक्षत्र. योग सौभाग्य संध्याकाळी 5:41 करण सौभाग्य सकाळी 8:51 त्यानंतर किस्थुम्न करण 7:33 चंद्र राशी मेष संध्याकाळी 7:07 तर सूर्य राशी मेष. सूर्य नक्षत्र भरणी त्यानंतर 1:33 कृतिका. शुभ समय ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:38 ते 5:22. अभिजित मुहूर्त बुधवार असल्या कारणाने नाही. विजय मुहूर्त दुपारी 2:45 पासून ते 3:36. गोधुली मुहूर्त संध्याकाळी 7:02 पासून ते संध्याकाळी 7:24. या काळात घरात साफसफाई करणे वर्ज्य, अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी होऊ शकते. अमृतकाल हा सकाळी 9:09 पासून ते 10:37. अशुभ समय राहुकाल हा दुपारी 12:35 पासून ते दुपारी 2:12 या काळात कोणतेही कार्य हाती घेऊ नये. कार्य हाती घेतल्यास अडथळे येण्याची शक्यता. गुलिक काल सकाळी 10:58 पासून ते दुपारी 12:35. यमगंड सकाळी 7:44 पासून ते 9:21. ऋतू तथा अयन ऋतू ग्रीष्म, अयन उत्तरायण. दिशाशूल उत्तर, उत्तर दिशेला जाणे वर्ज्य करावे, अन्यथा अडथळे येण्याची शक्यता. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवितो. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी शेअर करावा, लाईक करावा आणि नव्या लोकांनी कृपया सबस्क्राईब करावे. आपला दिवस ईश्वर कृपेने चांगला जावो ही सदिच्छा. धन्यवाद.